नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहोत साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या समोर आहोत। याचं कारण आहे, आज आपण पाहिले लातूर शहरामध्ये आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। कशा प्रकारच्या काय मागण्या आहेत, मातंग समाजावर कशा प्रकारचा अन्याय होतो आहे, या संदर्भात आपण आज या ठिकाणी महानगरपालिकेला जे आंदोलन नेण्यात आलं, या आंदोलनाचे सर्व आज आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारचे मातंग समाजावर अन्याय होतो, काय मागण्या आहेत? मी सचिंद्र बाबूराव कांबळे, अध्यक्ष साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती लातूर, तसेच समस्त मातंग समाज, सामाजिक नेते, कार्यकर्ते, संघटनेचे प्रमुख, आमचा सर्व समाज बांधव भगिनी या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज लातूर शहर महानगरपालिका यांच्यामार्फत सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही एकमुखाने सामूहिकरित्या निवेदन देऊन आयुक्तांच्या मार्फत मागणी केलेली आहे की आमचा वर्षानुवर्ष जो गेली कित्येक दशकापासून आमची मागणी राहिलेली आहे की पुतळा परिसर याच्या बाजूला असलेली अतिक्रमणमुक्त मोकळी जागा ही समाजहित कार्यासाठी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने आरक्षित करून द्यावी। दुसरा मुद्दा, वस्तात लहुजी साळवे यांचा पूर्णाकृती पुतळा लातूर शहरामध्ये क्रांतिगुरू वस्तात लहुजी साळवे चौक या ठिकाणी उभारावा आणि महानगरपालिकेतील जे आमचे मागासवर्गीय कर्मचारी आहेत त्यांच्या वारसांच्या अनुकंपा तत्वावरती जे काही भरती प्रक्रिया आहे ती जी काही मंदगतीने चालू आहे, त्यामध्ये जो काही भ्रष्टाचार चालू आहे त्या बाबतीत आणि सेवा निवृत्ती झाल्यानंतर आमचे जे काही कर्मचारी त्यांच्या लाभापासून वंचित आहेत त्यांचं सेवानिवृत्ती वेतन, त्यांच्या हक्काची पेन्शन त्यांना आजपर्यंत लागू झाली नाही। जवळपास 2011 पासून रिटायरमेंट झालेल्या लोकांचे आज तागायत त्यांना पेन्शन मिळाली नाही। लेबर कोर्टाने आदेशित करूनसुद्धा त्या लोकांना न्याय मिळत नाही। मागासवर्गीय असल्यामुळंच का हे आम्हाला अशी वागणूक मिळते का? आणि सर्व समाज एकवटला या विषयावरती, सर्व वेळोवेळी आंदोलनं करून, वेळोवेळी निवेदनं दिले, वेळोवेळी प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे, तरी या कामी कोणीही लक्ष देत नाही। प्रशासन खूप उदासीन दिसत आहे आणि पूर्ण जिल्ह्याभरामध्ये एक मातंग समाजाच्या बाबतीत अन्याय, अत्याचार आणि जे काही घटना वारंवार घडत आहेत त्या बघितल्यानंतर असं वाटतं की कुठंतरी समाजाची हेळसांड होत आहे आणि जाणीवपूर्वक डावललं जात आहे। प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो, संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही आणि प्रत्येक वेळी आम्ही उठावच करायचा का, हा खूप मोठा प्रश्न या समाजाच्या पुढे उभा टाकलेला आहे। या निमित्ताने आम्ही सर्वांना अशी विनंती करत आहोत, प्रशासनाला, माननीय मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा आमची या निमित्ताने कळकळीने विनंती आहे की आपण या कामी जातीने लक्ष देऊन या कामी न्याय प्रस्थापित करावा। आमच्या या सर्व प्रश्नावरती आपण एक चांगला निर्णय देऊन आम्हाला सर्वांना सहकार्य करावं आणि समाज आपला कायम ऋणी राहील। या कामी समाजाने खूप हालापेष्टा सहन केलेल्या आहेत। समाज खूप दिवसापासून या गोष्टींसाठी वंचित राहिलेला आहे। हीच या मागणीसाठीच आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांनी एक मानस व्यक्त केला की आपण महानगरपालिकेवरती आपलं पारंपरिक वाद्य हलकी नादाने या प्रशासनाची कांटाळी उघडली पाहिजे, त्यांच्या कानापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे, असं आम्ही सर्वांनी एकत्रित ठरवून कायदेशीररित्या सनदशीर मार्गाने आम्ही सर्व एकत्रित जमलो। सामूहिकरित्या प्रशासनाला आम्ही त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जाऊन निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे की या कामी या परिसरातील सर्व लोकप्रतिनिधी, या जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी या कामी आम्हाला स्वतःहून पुढे येऊन मदत करतील, हीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो। अनेक दशकांपासून मातंग समाजाच्या ही जी मागण्या आहेत ही पूर्णत्वास न गेल्यामुळं आज हलकीनाद जे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी ज्या कलेमधून सर्व समाजात मातंग समाजाचं जे नेतृत्व केलं
तीच वाद्य घेऊन आज प्रशासनाला जागी करण्यासाठी पूर्ण मातंग समाज या ठिकाणी एकवटलेला आपल्याला महानगरपालिकेच्या समोर या ठिकाणी दिसतं आहे। कशा प्रकारचं या ठिकाणी पुढील भूमिका असणार आहे आपण पाहणार आहोत। मातंग समाजाला न्याय मिळेल का याकडं सर्व मातंग बांधवाचं या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे। स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी लातूर।